समरच्या प्रश्नाने आज स्वानंदीची बोलती बंद. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. आनंद कंपनीत वापस तर येतो, पण समरच्या डोक्यामध्ये एक पिल्लू सोडतो. त्यामुळे समर सगळ्यांना विचारत फिरत असतो, कारण आनंद बोललेला असतो की स्वानंदीला काहीतरी गिफ्ट द्यायला हवं. आता समर विचारतो गिफ्ट म्हणजे? तो आपल्या मैत्रीसाठी. समर त्याला विचारतो, पण आनंद काय सांगत नाही. समर विचार करतो स्वानंदी मॅडमला काय आवडते हे रोहनला नक्कीच माहिती असणार. तो रोहनला फोन करून म्हणतो स्वानंदी मॅडमला काय आवडतं. रोहन म्हणतो मी कसं सांगू. समर म्हणतो अरे तू त्यांचा भाऊ आहेस ना, तुला माहिती पाहिजे स्वानंदी मॅडमला काय आवडतं. रोहन म्हणतो तुम्ही जे द्याल ना तिला ते नक्कीच आवडेल. आता काय केल्या त्याला रोहनकडून काय कळत नाही. समर विचार करतो आजीला नक्कीच माहिती असणार. तो आता आजीकडे जातो आणि विचारतो स्वानंदी मॅडमला काय आवडतं. आजी म्हणते देवालाच ठाऊक. समोर म्हणतो तुला जास्त कळणार की देवाकडे हात करून म्हणतो ह्यांना कळणार, कारण तुमच्या दोघींचं चांगलंच जमतं. तुमची आवड निवड हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आजी काही सांगत नसते तर तू प्लीज आजी आता भाव खाऊ नकोस, प्लीज सांग ना स्वानंदी मॅडमला काय आवडतं. आजी म्हणते स्वच्छता आणि टापटीपणा आवडतो. तर तू राहू दे मी बघतो. तो निघून जातो आणि आजी खुदुखुदू हसायला लागते आणि म्हणते पिंट्या तू प्रेमात पडलास हा. तो आता आनंद आणि निकीला विचारतो असं काही गिफ्ट सांगा की ज्याने स्वानंदी मॅडम एकदम खुश होतील. आनंद म्हणतो ते तू ठरव. आता समोर शॉकून म्हणतो मला कसं माहिती असणार. तो अरे तुझी बायको आहे ना, तुलाच माहिती असणार की आम्हाला. आणि अखेर समर स्वानंदीसाठी जे काही सरप्राईज प्लॅन करतो ते अगदी कमाल असतं. तो आता स्वानंदीच्या बाबांना खुश करतो. त्याला माहीत असतं की बाबा खुश तर स्वानंदी मॅडम खुश. आता निकी अनाऊन्स करत असते आज आमच्या लाडक्या दिलीप काकांचा वाढदिवस आणि सगळं खास तुमच्यासाठी अरेंज केलं बरं का. बाबा हसतात आणि मान हलवतात. कार्यक्रम चालू असतो आणि समर स्वानंदीकडे बघतो आणि स्वानंदी समरकडे बघत असते. तो आता तिच्याजवळ जातो आणि म्हणतो कसं वाटलं सरप्राईज. स्वानंदी एवढी भारावून गेलेली असते आणि म्हणते मी काय बोलू ना, मला काहीच कळत नाही. आता समर गोड स्माईल करतो. हे सगळं बघत असतात मल्लिका, अंशुमन आणि अर्पिता. अर्पिता म्हणते बघितलंस मॉम, दादा त्या स्वानंदीच्या अवतीभोवतीच फिरतोय आणि एवढी मोठी अरेंजमेंट करायची काय गरज होती. त्या लोकांची लायकी का. अंशुमन म्हणतो मॉम आता माझ्या डोक्यात चाललंय हा. मल्लिका म्हणते डोक्यात तर माझ्या पण चाललंय, पण शांत राहा. तेवढ्यात मंदाकिनी येते आणि म्हणते कशा आहेत मल्लिका मॅडम. मल्लिका नेहमीप्रमाणे खोटं स्माईल करते आणि म्हणते मी ठीक आहे. मंदाकिनी म्हणते बघितलं ना आमच्या जावई बापूने किती छान सरप्राईज दिलं. खरं तर यांचा वाढदिवस मीच साजरा करणार होते, पण जावईबापू ऐकायलाच तयार नाही. हट्टच पकडला. नाही तुम्ही इकडे यायचं. आता मंदाकिनी मल्लिका आणि अर्पिताला खूप जळवत असते आणि म्हणते आमची स्वानंदीना खूप नशीबवाना, तिला राजवाड्यांसारखा जोडीदार मिळाला. अहो तुम्ही सरबत वगैरे का नाही घेतलं. मल्लिका स्माईल करत म्हणते नको. आता मंदाकिनी जेवढं बोलायचं तेवढं बोलते आणि निघून जाते. अर्पिता म्हणते मॉम बघितलंस, आपला कार्यक्रम आणि बाई आपल्याला आग्रह करते. स्वानंदीचे बाबा समरजवळ येतात आणि हात जोडून म्हणतात थँक्यू समर साहेब. समर म्हणतो बाबा अहो हे काय थँक्यू वगैरे. ते म्हणतात नाही खरंच आजपर्यंत एवढं मोठं सरप्राईज मला कुणीही दिलं नव्हतं. तुम्ही माझे जावई आहात याचा मला खूप अभिमान वाटतो. समर म्हणतो बाबा आता मला लाजवताय हा. अर्पिता म्हणते मॉम बघितलंस तो निकी आणि आनंद अगं काही झालंच नाही असे वावरताय आणि आपण मात्र एका बाजूला उभा आहेत. मल्लिका म्हणते हे जे काही सगळं होतं ना ह्या स्वानंदीमुळे, तिला आता मी सोडणार नाही. अंशू म्हणतो तू काय, मीच तिला सोडणार नाही, एकदाचा संपवतो तिला. एकंदरीत काय स्वानंदी खूप आनंदात असते आणि या सगळ्यांचा जळफळाट होत असतो. असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.